नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित सायली ही कादंबरी आणि आज भाग 10. रात्रीचे 9 वाजून गेले होते. सायली तशीच बेडवर समीरची वाट बघत होती. दुपारी बाहेर पडलेला समीर अजूनही परत आलेला नव्हता. सायलीला मनातनं आता काळजी वाटायला लागली. चिडून संतापाच्या भरात समीर कार घेऊन गेला होता. त्याला काही अपघात वगैरे तर झाला नसेल. मन चिंती ते वैरीनं चिंती. तिच्या मनात नाना शंका येत होत्या. त्या शंकांनी तिच्या हृदयाचं पाणी पाणी होत होतं. रात्रीही ती जेवायला नको म्हणत होती, पण काकांनी तू जेवली नाहीस तर मीही जेवणार नाही असं म्हणून तिला जबरदस्तीनं थोडंफार खायला लावलं होतं. 2 घास कसेबसे खाऊन ती पुन्हा आपल्या खोलीत आली. एक पुस्तक घेऊन ती वाचण्याचा प्रयत्न करायला लागली, पण वाचण्यात तिचं अजिबात लक्ष नव्हतं. कान बाहेरच्या दिशेला लागले होते. नजर अधूनमधून घड्याळाकडे जात होती. रात्रीचे 11:30 वाजून गेले तरी समीरचा अजून पत्ता नव्हता. कुठे गेला असावा हा? काय झालं असेल त्याला? काही दुर्घटना तर घडली नसेल ना? पुस्तकातल्या मजकुरावरनं नजर फिरवता फिरवता तिच्या डोक्यात हे आणि असलेच विचार घोळत होते. अचानक बाहेर कार थांबल्याचा आवाज ऐकला आणि ती भानावर आली. घड्याळात पाहिलं तर 12 वाजत आलेले होते. ती तशीच बेडवर बसून राहिली. काहीही झालं तरी शेवटी समीर बेडरूममध्ये येणारच आहे ना. तो आल्यावर त्याची माफी मागायची, मागचं सगळं विसरून नव्यानं आयुष्याला सुरुवात करायची. सायली मोठ्या उत्सुकतेनं समीरची वाट बघायला लागली. अर्धा तास होऊन गेला तरी समीर बेडरूमकडे फिरकला नव्हता. त्याची वाट बघून बघून सायली थकली. कुठे गेला हा? दुसऱ्या बेडरूममध्ये तर जाऊन झोपला नाही? तो विचार मनात येताच ती उठली. हळूच दार उघडून बाहेर आली. अंधारातच तिने सगळ्या खोल्यांवरनं चक्कर मारायला सुरुवात केली. एका खोलीत काका गाढ झोपले होते. त्यांच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या खोलीतनं नाईट लॅम्पचा हलकासा प्रकाश बाहेर येत होता. सायलीने कीहोलमधनं आत बघितलं. आत समीर एका कुशीवर झोपलेला होता. कल्पना असूनही सायलीला धक्का बसल्यासारखा झाला. समीर इतक्या टोकाला जाईल असं तिला वाटलं नव्हतं. जड पावलांनी सायली परत आपल्या खोलीत आली आणि मनावरचा ताबा सुटल्यासारखी बेडवर पडून ती हुंदके देत रडायला लागली. याचा अर्थ समीरने तिला आपल्यापासून दूर केलेलं होतं. काल रात्री विश्वासाचा जो एक नाजूकसा पूल बांधला गेला होता, तो पूल आज तुटला होता. महत्प्रयासानं तिला मिळालेली संधी तिने आपल्या मूर्खपणानं घालवली होती. समीरचं बोलणं ऐकून घेण्याआधी प्रतिभा सिंघानीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, याचा तिला आता पश्चात्ताप व्हायला लागला. बराच वेळ सायली उशीत तोंड खुपसून रडत राहिली, स्वतःला दूषणं देत राहिली. ती अशीच रात्रभर विचित्र स्वप्न बघत होती. त्या स्वप्नांनी तिला आणखीन बेचैन केलं होतं. सकाळी ती चहाचा ट्रे घेऊन गेली तेव्हा समीर हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत होता. चाहूल लागताच त्यांनी मान वर करून तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा आपलं डोकं वर्तमानपत्रात खूप बसलं. त्यांनी केलेलं हे दुर्लक्ष सायलीच्या जिव्हारी लागलं, पण तरीही चहाचा ट्रे टिपॉयवर ठेवून ती त्याच्या समोरच्या कोचावर बसली. तो काही न बोलता वर्तमानपत्र वाचत राहिला. चहा बनवू? सायलीने विचारलं. मान वर न करता तो हुंकारला. समीर? काय? तिच्याकडे न बघता तो कोरड्या स्वरात म्हणाला, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मला काहीही ऐकायचं नाही आहे. काल तुम्ही गेल्यानंतर सांगितलं ना मला काही ऐकायचं नाही म्हणून. समीर प्लीज, मी काय म्हणालो हे तुझ्या डोक्यात शिरलं नाही का? मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे आणि पुन्हा पुन्हा मला त्रास द्यायचा नाही, समजलं? समीरचा तो अवतार बघून सायलीला पुढे बोलायची हिंमतच झाली नाही. ती उठली, धावत आपल्या खोलीत आली. तिचे डोळे डबडबले होते. समीर तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. मग अशा परिस्थितीत ती समीरचा विश्वास कसा संपादन करून घेणार होती? स्वतःची बाजू त्याला कशी पटवून देणार होती?
नंतर जेव्हा काकांना तिने हे सगळं सांगितलं तेव्हा त्यांचाही चेहरा काहीसा गंभीर झाला, पण तिला धीर देत ते म्हणाले, समीरनं तुझ्याशी असं वागायला नको होतं. मी बोलीन त्याच्याशी. नाही काका, तुम्ही या विषयावर त्यांच्याशी काहीच बोलू नका. का गं? काकांनी आश्चर्यानं तिच्याकडे बघितलं. काका, ही समस्या माझी आहे, मला स्वतःलाच ती सोडवायला हवी. प्लीज तुम्ही त्यांना काही बोलू नका. ठीक आहे. दुपारी अवंती तिला भेटायला आली. अवंतीला बघता सायलीच्या मनावरचा बांध फुटल्यासारखा झाला. या क्षणी तिला जवळची वाटणारी, तिचं दुःख, तिची घुसमट समजून घेणारी एक अवंती दीदीच काय ती होती. अवंतीने सायलीला आपल्या पोटाशी धरलं. तिच्या पाठीवर थोपटत ती म्हणाली, अगं असं धीर सोडून कसं चालेल सायली? सगळं काही ठीक होईल बघ. आता काय ठीक होणार आहे दीदी? सायली निराशेनं एक सुस्कारा सोडत म्हणाले. असं का म्हणतेस सायली? काय झालं आहे? समीर आणि माझ्यामध्ये निर्माण झालेला हा दुरावा, अगं तेच तर जाणून घेण्यासाठी मी आली आहे ना, आज मुद्दाम आली आहे. म्हणजे दीदी, तुम्हाला कसं समजलं की काहीतरी गडबड आहे? सायलीनं काहीसं चकित होत अवंतीकडे बघितलं. अगं काल समीर आमच्याकडे आला होता. बराच वेळ होता. रात्रीचे जवळजवळ 11:30 बसला होता. काही बोलला नाही. अगं त्याची ती सवयच आहे. मनातलं दुःख तो कधी बोलून दाखवत नाही. तो आतल्या आत नुसता घुसमटत राहतो. माझ्याशी भांडण करून दुपारी तो बाहेर पडला होता. ते रात्री जवळजवळ 12च्या सुमाराला तो घरी परतला. मला सांग, त्याची वाट बघत तू बाहेर थांबली होतीस? नाही. का बरं? बरं ठीक आहे, पण निदान तो आल्यावर तरी तू धावत त्याच्याजवळ गेली होतीस? नाही. का बरं? दीदी, मला वाटलं तो बेडरूममध्ये येईल. काय झालं आहे काय तुला सायली? अगं दुपारी बाहेर पडलेला समीर रात्री परत आला आणि तू त्याची साधी चौकशी करायला गेली नाहीस. तो बेडरूममध्ये यायची वाट बघत बसलीस तू. तुला त्याची पर्वा नाही असा जर तुझ्या या वागण्यातनं त्याने अर्थ काढला तर त्याला दोष देता येईल कसा? एवढी उदास का झाली आहेस तू सायली? सायलीच्या चेहऱ्यावर काहीसे अपराधी भाव उमटले होते. तिलाही तिची चूक लक्षात आली होती. बरं मला सांग, तुमच्या या भांडणाचं कारण काय होतं? काही वेळ गप्प बसल्यानंतर अवंतीनं विचारलं. दीदी, काल मी प्रतिभा सिंघानीच्या घरी गेले होते. सायली तशीच खाली मान घालून हलक्या आवाजात म्हणाली. ओ. सगळं काही लक्षात आल्यासारखी अवंती उद्गारली आणि तिने विचारलं, काय सांगितलं तिने तुला? नाही दीदी, तिने सांगितलं नाही मला. त्या 4-5 जणी बोलत असताना मीच ऐकलं. लपून ऐकलंस? हो. त्यांच्या बोलण्यात समीरच्या आणि माझ्या नावाचा उल्लेख पुन्हा पुन्हा येत होता. त्यामुळे मग माझी उत्सुकता जागी झाली होती. बरं, मग काय ऐकलंस तू? रोहन आणि सौदामिनीच्या संदर्भात. सगळं समजलं तुला? नाही दीदी, सगळं असं नाही, पण जे काही समजलं त्यावरून बाकीचा अंदाज मी लावू शकते. आणखीन समीरच्या संदर्भात सुद्धा त्या बोलत होत्या. काय बोलत होत्या? अशी एक गोष्ट ज्याच्यावर मी विश्वास ठेवायला नको होता. अच्छा, मला तरी कळू दे ना, अशी कुठली गोष्ट आहे ती? प्रतिभा म्हणत होती की मी समीरची दुसरी पत्नी आहे म्हणून. काय? अवंती डोळे विस्फारून तिच्याकडे बघत म्हणाली. असं म्हणाली ती? हो. आणि तिच्या त्या मैत्रिणी? दीदी, त्यांनी तिचं बोलणं उचलून धरलं आणि त्यांच्या त्या बोलण्यावर तू विश्वास ठेवलास. दीदी, त्यावेळी तरी मला ते खरं वाटलं होतं. बरं मग? मी घरी आले तेव्हा समीरही घरी परत आला होता. मी मागचा पुढचा विचार न करता त्याच्यावर आरोप करायला सुरुवात केली. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे याच्यावरनं तो भडकला होता तर? हो हो. बरं, पुढे? मग आमच्या दोघात कडाक्याचं भांडण झालं. मी रागारागानं माझ्या खोलीत निघून गेले आणि मग थोड्या वेळानं तोही कार घेऊन बाहेर पडला. काल तुला काय झालं होतं?
कधी? अगं समीर घरातून बाहेर पडल्यानंतर. कुठे काय? खोटं बोलू नकोस गं. नाही दीदी, मी हे बघ, काकांनी मला सांगितलं आहे. काय सांगितलं काकांनी दीदी? काकांनी मला हेच सांगितलं की तू एकदम घाबरी झाली होतीस, तुझं सगळं शरीर घामानं डबडबलं होतं. हां ते होय. मलाही ते समजत नाही दीदी, एकदम चक्कर आल्यासारखी झाली, डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि छातीत एकदम धडधडायला लागलं. अच्छा, अवंती म्हणाले. काकांनी त्यामागचं जे कारण सांगितलं होतं ते काही तिने उघड केलं नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, तू नको इतका विचार करतेस सायली, उगाचच टेन्शन घेतेस म्हणून असं होतं. यावर सायली काही बोलली नाही. बरं, सकाळी समीरशी भेट झाली? हो, सकाळी मी जेव्हा त्याला चहा द्यायला गेले तेव्हा काय म्हणाला तो? काही नाही दीदी, त्यांनी चक्क माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मी बोलायला गेले तर एकदम भडकला आणि म्हणाला की त्याला माझं काही एक ऐकायचं नाही आहे. हे बघ सायली, त्याला थोडा वेळ दे. तो फार मोडी माणूस आहे. क्षणाक्षणाला त्याचा मूड बदलत असतो. पण त्याच्या त्या वागण्यामुळे माझी किती घुसमट होती आहे दीदी. मला तर वाटतं त्याचा मूड ठीक होईपर्यंत कदाचित मी संपूनही गेलेली असेल. हे बघ, एवढं निराश होऊन नाही चालणार सायली. दीदीनं तिच्या खांद्यावर थोपटत तिला धीर दिला. दीदी अहो, निराश होऊ नको, तर मग काय करू मी? सायली, तू हिंमत सोडू नकोस. समीरवर तुझं मनापासून प्रेम आहे ना, मग आपल्या या प्रेमावर विश्वास ठेव. ह्यावेळी समीरला तुझी फार गरज आहे सायली. एकच विचारू मी दीदी, समीर आणि सौदामिनीबद्दल जर काही विचारणार असेल तर मी काहीही सांगू शकणार नाही, कारण ती त्यांची कौटुंबिक बाब आहे आणि त्या ढवळाढवळ करणं मला आवडत नाही. सायलीचा चेहरा उतरला. उदास नजरेनं ती इकडे तिकडे बघत राहिली. अवंती काही वेळ तिच्या त्या उदास चेहऱ्याकडे बघत राहिली. मग हलकेच तिच्या खांद्यावर चापट मारत म्हणाली, चल सायली, पटकन तयार हो. हां, कशासाठी? सायलीनं गोंधळून अवंतीकडे बघितलं. अगं तू तयार तर हो, जरा बाहेर जाऊन येऊ. कुठे पण? अगं कुठेही जाऊ, एखादा पिक्चर वगैरे बघू. आणि जाणार कसं? मी कार आणली की गं. नाही तसं नाही, समीरनी मला घराच्या बाहेर पडायचं नाही असं सांगितलं आहे. हे बघ, तू माझ्याबरोबर गेली असे त्याला समजलं ना की तो काही बोलणार नाही. पण पिक्चरला जायचं माझं मन नाही ना दीदी. ठीक आहे, मग दुसरीकडे कुठेतरी जाऊ. कुठे? सांगितल्यावर यायला तयार होशील? हो, मग चल माझ्याबरोबर. इथे जवळच एक मोठी झोपडपट्टी आहे, अधूनमधून मी तिथे जाते. तिथल्या गरीब बायकांच्या अडीअडचणी समजावून घेते, त्यांना आरोग्याचं स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगते. सरकारने त्यांच्यासाठी आखलेल्या काही योजनांची त्यांना माहिती सांगते. त्यांनी आपल्या मुलांना शाळेत घालावं, त्यांना शिकवावं म्हणून आग्रह करते. हल्लीच्या काळात लिहिता वाचता येणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांना पटवून देते. आणि हे सगळं मी एकटी नाही करत बरं का. माझ्याबरोबर आणखीन स्त्रिया आहेत, त्या डॉक्टर आहेत, वकील आहेत, काहीजणी मोठ्या हुद्द्यावर काम करणारे आहेत, तर काहीजणी माझ्यासारख्या निव्वळ गृहिणीसुद्धा आहेत. आपला मोकळा वेळ चकाट्या पिटत किंवा 4 जणींना घरी बोलवून पत्ते कुटत घालवण्यापेक्षा असा सत्कारणी लावणं कधीही चांगलं नाही का? अवंती दिदीचं हे वेगळं रूप सायलीला आज नव्यानं कळत होतं. ती काहीशी डोळे विस्फारून आणि नव्या नजरेनं अवंती दिदीकडे बघत होती. अर्थात अवंतीच बोलत होती. झोपडपट्टी हे नुसतं नाव ऐकलं तरी आपल्या तथाकथित उच्चभ्रू सोसायटीतल्या बायकांच्या भुवया उंचावल्या जातात, चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव उमटतात. ते आम्हाला मूर्ख बिंडोक तरी समजतात, किंवा आम्ही हे सगळं जस्ट चेंज म्हणून करतोय, किंवा स्वतःला जाणीवपूर्वक फोकसमध्ये ठेवण्यासाठी तरी करतोय असं त्यांना वाटतं. अर्थात ज्याच्यात स्वतःच्या पलीकडे विचार करण्याची कुवतच नाही अशा बायकांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही, ही गोष्ट वेगळी. दीदी चला, मलाही तुमच्याबरोबर तिथे यायला आवडेल दीदी. सायली चटकन उठून उभी राहत म्हणाली. सायली, खरं सांगू का, झोपडपट्टीचं नाव काढताच तुझ्याही कपाळावर आठ्या उमटतील असं मला वाटलं होतं, पण चला, म्हणजे मला आणखीन एक स्वयंसेवक मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. असं म्हणत अवंती हसली.
काही वेळात सायली कपडे बदलून आली आणि मग दोघी बाहेर पडल्या. सायली आज पहिल्यांदा झोपडपट्टीचं अंतरंग बघत होती. तिथल्या स्त्रिया, त्यांच्या अडचणी, त्यांची दुःख, आला दिवस आपला म्हणून जगण्याची त्यांची वृत्ती, हे सगळं बघताना सायलीला मनोमन स्वतःचीच लाज वाटली. आपण आपल्याच दुःखाचा किती मोठा बाऊ करत होतो. या बायकांच्या दुःखापुढे आपलं दुःख किती छोटं आहे, किती क्षुल्लक आहे. सायलीच्या मनातली निराशा कुठल्या कुठे झटकली गेली. इथे आणून अवंती दिदीनं आपल्याला नवीन दृष्टी दिली आहे असं तिला वाटायला लागलं. अवंती दिदीबरोबर त्या वस्तीतून फिरताना, दिदीला तिच्या कामात मदत करताना 4-5 तास कसे गेले ते सायलीला कळलंच नाही. दुपारी 3च्या सुमाराला समीर घरी परत आला तेव्हा सायली घरात नाही हे बघून त्याचा संताप झाला. एवढं आपण सांगूनही ही घरातनं बाहेर पडली. आपल्या बोलण्याला हिच्या लेखी काही किंमतच नाही काय? काकांना हाक मारून त्याने विचारलं, काका ही कुठे गेली आहे? बाहेर गेली. मी तिला घराच्या बाहेर पडायचं नाही असं सांगितलं होतं तरीसुद्धा. अवंती आली होती, ती घेऊन गेली तिला. अवंती भाभी आली होती? त्याचा चढलेला आवाज एकदम खाली आला. कधी? अरे तू गेल्यानंतर साधारण तासाभरानं आली. काही म्हणत होती? बराच वेळ ती सायलीशी बोलत बसली होती, मग गेली. कुठे? नाही ते काही मला माहीत नाही. माहीत नाही का सांगायची इच्छा नाही आहे काका? अरे कमाल आहे तुम्हा लोकांची. तुम्ही दोघं नवरा बायको मधल्यामध्ये माझं सँडविच का करताय? काका काहीसे वैतागलेल्या स्वरात म्हणाले. मी बघतोय काका, आजकाल सायलीविषयी तुमच्या मनात बराच सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे. अरे ती आहेच तशी साधी सरळ पोरगी. अच्छा, पण मग नाही तर काय? पण काका मी कसा विश्वास ठेवू त्याच्यावर? माझा अनुभव एकदम उलटा आहे. हे बघ, तू तिला थोडं समजून घे, मग तुलाही पटेल माझं म्हणणं. राहू द्या हो काका. काकांचं बोलणं उडवून लावत समीरने हात उडवले. आज सकाळी तू तिच्याशी बोलला का नाहीस रे? न राहून काकाने विचारलं. काका तिने तुम्हाला काही सांगितलं का? हे बघ, मी म्हातारा झालो असलो तरी अजून बहिरा झालेलो नाही समीर. अरे तू घसा फोडून ओरडून बोललास तर तुझा आवाज सगळ्या बंगल्याला ऐकू जाणारच की रे. समीर एकदम गप्प झाला. क्षणभरानं काहीशा खालच्या आवाजात म्हणाला, तिने पुन्हा माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली असते ना काका. अरे कशावरनं म्हणतोयस तू हे? कदाचित तिला तुझ्याशी दुसरं काहीतरी बोलायचं असेल. दुसरं काय बोलणार ती? आता ते मला काय माहिती रे. आणि बोलली असती तर त्यामुळे काय फरक पडणार होता? का फरक का नसता पडला? कदाचित तुमच्या दोघांमधली ही दरी काका जोपर्यंत ती प्रतिभा सिंघानीसारख्या बाईचं बोलणं खरं मानून चालत राहील तोपर्यंत आमच्यामधली ही दरी कधीच भरून येणार नाही. अरे पण कदाचित त्या बाईच्या बोलण्यावरचा तिचा विश्वास उडाला असण्याची शक्यता आहे का नाही? इतक्या लवकर? का असं होऊ शकत नाही? मला नाही तसं वाटत काका. का बरं? काका हवा अफवांचा प्रभाव इतक्या लवकर नाही कमी होत. अरे पण कमी होण्यासाठी तो प्रभाव आधी पडला पाहिजे ना. म्हणजे असंही होऊ शकतं की या अफवांनी तिच्यावर आपला प्रभाव टाकला नसेलच. तर मग तिने येऊन मला अशा प्रकारचे प्रश्न विचारणं याचा अर्थ काय होतो काका? अरे असं कसं म्हणतो तू समीर? असं काही ऐकल्यावर कुठल्याही पत्नीला थोडाफार धक्का बसणारच ना. आता त्याचं स्पष्टीकरण विचारण्याचा प्रयत्न तिने केला तर त्यात तिचं काय चुकलं? अच्छा, मग ती भले अफवा का असे ना, असंच ना? अर्थात समीर. काका तुम्हाला काय म्हणायचं आहे जरा स्पष्ट सांगा. आत्ता लगेच तुला कुठे जायचं आहे? हो. कुठे? फॅक्टरीत. उद्या गेलं असतं चालणार नाही? नाही, आज जाणं महत्त्वाचं आहे. एक्सपोर्ट संबंधात एक महत्त्वाचा करार करायचा आहे. बरं, परत कधी येशील? 8-8:30 तरी वाजतील. ठीक आहे. मग जेव्हा परत येशील तेव्हा सायलीबरोबर बसून या विषयावर जरा निवांतपणे बोलण्याचा प्रयत्न कर. ती तयार होईल? होईल रे. तुम्ही तिच्याशी बोललाय का काका? थोडंफार. अच्छा, म्हणजे हा विषय तुम्ही माझ्याकडे काढावा म्हणून तिने तुम्हाला आग्रह केला? नाही रे बाबा, उलट तिने मला मनाई केली. मी स्वतः हा विषय काढला आहे. तुमच्या दोघातला हा दुरावा लवकरात लवकर संपावा अशी मनापासून इच्छा आहे बाळा माझी. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी बोलीन तिच्याशी, पण माझी खात्री आहे ह्या सगळ्यातनं निष्पन्न काहीही होणार नाही. ते पुढच्या पुढे बघता येईल रे. समीर सायलीशी बोलायला तयार झाला हेच काकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. आणखीन एक काका,
मी दुपारी घरी येऊन गेलो हे तिला सांगू नका. ठीक आहे. यावेळी काकांनी का हा प्रश्न नाही विचारला. बरं, ती जेवली का? अचानक आठवण येऊन त्याने विचारलं. नाही. बरं, समीर म्हणाला आणि बाहेर पडला. समीर गेल्यावर तासाभरानं सायली आली. तिच्याबरोबर अवंतीही होती. काकांनी त्या दोघींनाही जेवायला घातलं. अवंती दिदी समोर असल्यामुळे सायली काही बोलू शकली नाही. जेवण झाल्यावर थोडा वेळ बसून अवंती निघून गेली आणि अवंती जाताच सायलीनं काहीशा उत्सुकतेनं काकांना विचारलं. काका, समीर आले होते? नाही. खोटं बोलताना काकांच्या अगदी जीवावर आलं होतं, पण त्याला काही इलाज नव्हता. समीरचा तेवढा मान त्यांना ठेवायलाच हवा होता. बरं, काही निरोपसुद्धा नाही? सायलीच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. फोन आला होता, तो फॅक्टरीत गेला आहे. 8-8:30 वाजेपर्यंत येईन म्हणाला. ते जेवले का? नाही, काही बोलला नाही. मी विचारायचं विसरलो. सायली क्षणभर गप्प बसली. मग न राहून तिने विचारलं. काका, त्यांचा आवाज कसा होता हो? म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ, त्यांचा आवाज नेहमीसारखा नॉर्मल होता का त्यात काही तणाव वगैरे जाणवत होता? नाही ग, मी तिकडे लक्ष नाही दिलं पोरी. हो. सायलीच्या आवाजातली उदासीनता जाणवून काका हलक्या आवाजात म्हणाले. हे बघ, रात्री तो घरी आला की त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलण्याचा प्रयत्न कर. काका, त्याचा काही फायदा होईल असं नाही वाटत मला. हे बघ पोरी, नफा नुकसानीचा विचार करत बसलीस तर आयुष्याची ही गाडी इथेच ठप्प होईल पोरी. फार तर काय होईल? तो भडकेल, तुझा अपमान करेल. पण तेवढी जोखीम तुला घ्यायलाच पाहिजे ना. सायली स्वतःशी विचार करत म्हणाली. तुमचं म्हणणं खरं आहे काका. मग जा, आता थोडा वेळ आराम कर. ठीक आहे, असं म्हणत ती उठली. तशी ती आज खूप थकली होती. रात्रीही तिला व्यवस्थित झोप लागली नव्हती. सायली आपल्या खोलीत आली, बेडवर आडवी झाली आणि 5-1 मिनिटात तिला गाढ झोप लागून गेली. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित सायली या कादंबरीचा 10वा भाग, 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.